नंदुरबार जिल्ह्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतीचं, पिकांचं प्रचंड नुकसान. महाबळेश्वर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्यावर पाणीच पाणी. पिंपरी आणि चिंचवडमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. सातारा जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित. वाऱ्यामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी, तर काही ठिकाणी तुरळक गारपीटही. मालेगावमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात. पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा आणि इतर पिकांचं नुकसान. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. आठ एप्रिलला राज्यातल्या 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची लातूरमध्ये होणार राज्यस्तरीय परिषद. या परिषदेमध्ये शेतकऱ्यांसह काही राजकीय नेते सुद्धा उपस्थित राहणार. महाडच्या पोलीस ॲडिशनल MIDC क्षेत्रामध्ये कंपनीला आग. नरिमन पॉइंट लिमिटेड कंपनीच्या प्लांटला लागली आग. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल. आणि यवतमाळच्या संविधान चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर आंदोलन. कर्जमाफी करा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.